आतापर्यंत आपण बहुतेक क्रॉप बघितलेले आहे. आता आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप आणि याच्याबद्दल प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला एक ना एक क्वेश्चन कुठून ना कुठून दिसत असतो. ती कृषी विद्यापीठ भरती समजा किंवा MCR करा किंवा कोणतीही भरती करा, त्याच्यामध्ये बाळांनो या क्रॉप वरती एक ना एक क्वेश्चन कुठून ना कुठून येत असतो. आता आणि सर्वात जास्त नोट्स मध्ये सुद्धा तुमचं हे कोविड बद्दल असलं पाहिजे आणि सोबत एक राईस आहे, याबद्दल दोन क्रॉप बद्दल भरभरून माहिती तुमच्या नोट्स मध्ये असली पाहिजे, कारण की यावर बहुतेक प्रश्न तुमचे विचारतातच. ठीक आहे, तर आता ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया आता व्हीट पासून. ठीक आहे, तर व्हीटचं सर्वात इम्पॉर्टंट सर्वात पहिले की याचा ओरिजिन कुठं आहे, कारण की आपल्याला याचं बॉटनिकल नेम जनरली आपण याचं पाठांतर झालेलं असते की ट्रिटिकम एस्टियम आहे. ठीक आहे, परंतु याचं ओरिजिन जर पाहिलं तर कुठे येते, साऊथ वेस्ट ऑफ एशिया येते. आणि क्रोमोझोम नंबर किती येते, 42 येते. बोलायचं नाही, विसरायचं नाही, किती येते, 42 चा क्रोमोझोम नंबर आपल्याला माहित आहे. ठीक आहे, हे काय काल विचारलं होतं की किंग कोण, तर किंग कोण व्हीट. आणि मग आता क्वीन कोण, ठीक आहे, कमेंट करून सांगा क्वीन कोण. ओके, तर हे काय आपला किंग आहे. ठीक आहे, आपला काय आहे, किंग आहे, किंग ऑफ सिरियल्स कोण आहे, व्हीट आहे. ओके, तर त्यानंतर व्हीट जे आहे ना हे सर रँक फर्स्ट इन द वर्ल्ड अमॉंग सिरियल. सिरियल मध्ये सर्वात जास्त आपण काय म्हणायचा एरिया आपल्याला दिसून येते, सर्वात जास्त एले आपण लावत असतो, सोन करत असतो, कोणता आहे, व्हीट आहे. ओके, त्यानंतर हे इम्पॉर्टंट का आहे, कारण की आपण पोळ्या खातो. दुसरी गोष्ट सर्वात जास्त एरिया आपला इंडियामध्ये व्हीटचा आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आपल्याला नॉर्थन साईड मध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात आणि सेंट्रल इंडियामध्ये सुद्धा व्हीटचं प्रमाण आपल्याला दिसून येते. पण प्रोडक्शन कुठं आहे, तर चायनाला आपलं याचं प्रोडक्शन दिसते, भरभरून चायनाला याचं प्रोडक्शन होते. जर भारताचा जर विचार केला तर एरिया आणि प्रोडक्शन मध्ये गँगेटिक प्लेन UP सर्वात जास्त टॉप करते. ठीक आहे, एरिया आणि प्रोडक्शन मध्ये भारतामध्ये UP किंग आहे, पण प्रोडक्टिव्हिटी मध्ये पंजाब बाप आहे. कोण आहे प्रोडक्टिव्हिटी मध्ये, पंजाब सर्वात जास्त येते आपल्याला. ओके, याच्यामध्ये प्रोटीन किती पर्सेंट आहे, याच्यापेक्षा कोणतं प्रोटीन आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, कोणतं प्रोटीन आहे, ग्लुटीन आहे. त्याच प्रकारे मेज मध्ये काय आहे हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये लायसिन काय येते, डिफिशियंट येते. कोणतं प्रोटीन आहे, ग्लुटीन नावाचं यामध्ये प्रोटीन आपल्याला दिसून येते. त्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये, पर्लिंग इंडेक्स येते. ठीक आहे, आता प्रश्न असा पण येऊ शकते की पर्लिंग इंडेक्स इज रिलेटेड टू विच क्रॉप. जनरली हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहे, परंतु लक्षात असू द्या की पर्लिंग इंडेक्स रिलेटेड टू व्हीट आहे. ठीक आहे, आणि पर्लिंग इंडेक्स काय हे मी तुम्हाला इथं दिलं आहे की याच्यानुसार काय केलं जाते, हार्डनेस ऑफ ग्रेन इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ पर्लिंग इंडेक्स मीन्स लोअर कर्नल हार्डनेस. अशा प्रकारेचा पर्लिंग इंडेक्सचा स्टेटमेंट आपल्याला समजते. ओके, पर्लिंग इंडेक्स बद्दल डिटेल माहिती करायची गरज नाहीये, फक्त पर्लिंग इंडेक्स काय आहे, तर पर्लिंग इंडेक्स व्हीट मध्ये वापरल्या जाते. त्यानंतर आपल्याला इथं आहे की दुसरा आणखीन इम्पॉर्टंट मोस्ट पॉईंट म्हणल्यावर येते इन्फ्लोरन्सला काय म्हणतात. ठीक आहे, हे तर तुम्ही स्टेटमेंट वाचून घ्या जर एक्स्ट्रा तुम्हाला माहिती हवी असेल तर. ओके, यानंतर इन्फ्लोरन्सला काय म्हणतात, तर काय म्हणतात, इयर, स्पाइक किंवा हेड आपण म्हणत असतो. इन्फ्लोरन्स ऑफ व्हीट काय म्हणतात, इयर, स्पाइक किंवा हेड. याच्यापैकी कोणतंही तुम्हाला हे प्रश्न सरळ सरळ विद्यापीठ भरतीमध्ये येऊ शकतात किंवा MCR मध्ये सरळ सरळ येऊ शकतात की इन्फ्लोरन्स ऑफ व्हीट इज कॉल्ड ॲज. ओके, याच्या सीडला काय म्हणतात, सर्वात इम्पॉर्टंट तर क्रायोप्सिस म्हणतात. काय म्हणतात, क्रायोप्सिस म्हणतात. याच्या सीडला क्रायोप्सिस म्हणतात. याच्यामध्ये कोणतं इंटरक्रॉप घेतलं जाते, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज सोन ॲज इंटरक्रॉप इन व्हीट, तर कोणता आहे, मस्टर्ड आहे. कोणता आहे, मस्टर्ड आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये एक आपल्याला वीड दिसते. ठीक आहे, तर कोणता आहे वीड, मेन वीड जर पाहिलं आपल्याला फॅलरिस मायनर दिसते त्याचा, आणि आपल्याला काय म्हणते व्हीटचा याचा टेस्ट वेट आपल्याला विचारलं जात असते. आता टेस्ट वेट दोन कन्सेप्ट आहे. ठीक आहे, एक आहे टेस्ट वेट. आपण वेट जनरली कसं मोजतो, 1000 ग्रॅम, तर टेस्ट वेट कितीचं येणार आहे, 1000 सीडचं येणार आहे. ठीक आहे, तर किती आहे टेस्ट वेट, याचा आहे 40 ग्रॅम, आणि फॅलरिस मायनरचं किती येते, 2 ग्रॅम येते. ओके, आता आपल्याला माहित आहे की आपले जे पूर्वज होते हे खूप जास्त म्हणजे उंचीचे क्रॉप ग्रोन करायचे, म्हणजे व्हीट ग्रोन करायचे. आणि आता जे नवीन व्हेरायटी आलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे 21st सेंचुरी मध्ये ते खूप डॉर्फ आहेत. मग ते का डॉर्फ आहेत, कारण की त्याच्यामध्ये काय आहे, कोणतं जीन आहे हे महत्वाची गोष्ट आहे. तर कोणतं जीन रिस्पॉन्सिबल आहे, नॉरिन 10 हे जीन त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे. कोणतं आहे, नॉरिन 10 हे जीन त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे. आणि कोणी शोधलं किंवा आयसोलेट केलं, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी. किती मध्ये, 1960 मध्ये. कुठचे आहे ते, मेक्सिको मध्ये त्यांनी हे
आयसोलेट केलं. ओके. आता त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1965 मध्ये आपण म्हणतो की ग्रीन रिव्हॉल्युशनची सुरुवात इथून झालेली आहे. आता ग्रीन रिव्हॉल्युशनचा मुद्दा आला तर तुम्हाला हे पण लक्षात असलं पाहिजे की ग्रीन रिव्हॉल्युशन, ठीक आहे, ही फक्त आणि फक्त एकामुळे नव्हती झाली, म्हणजे फक्त आणि फक्त आपण व्हीट लावलं याच्यामुळे नाही झाली. याचे 2 ते 3 पॉईंट होते तर, ठीक आहे. सर्वात पहिलं काय होतं, हाय यील्डिंग व्हेरायटी, ठीक आहे. हाय यील्डिंग व्हेरायटी आपण शोधल्या होत्या. त्याच्यानंतर काय केलं आपण, यूज ऑफ फर्टिलायझर चालू केलं, फर्टिलायझर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, वॉटरचा मॅनेजमेंट सुद्धा केलं, ठीक आहे. या गोष्टी मिळून जे रिव्होल्युशन झाली त्याला आपण ग्रीन रिव्होल्युशन म्हणत असतो. आणि ती किती मध्ये झाली, 1965 मध्ये. परंतु स्पेशली व्हीट संबंधी जर ग्रीन रिव्होल्युशन पाहिली त्या काळात काही व्हीटच्या व्हेरायटी डेव्हलप झाल्या, ते तुमच्या पाठांतर असणे आवश्यक आहे. कोणते कोणते आहेत, लेर्मा रोजो, मायो 64, सोनोरा 63 आणि सोनोरा 64. सोनोरा 63, 64, लेर्मा रोजो आणि मायो 64 हे व्हेरायटी मुखपाठ असल्या पाहिजे. डायरेक्ट असा पण प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला संभावित प्रश्न सुद्धा सांगू राहिलो की विच ऑफ द फॉलोइंग व्हेरायटी डेव्हलप ड्युरिंग ग्रीन रिव्होल्युशन. तर कोणते कोणते आहेत व्हीटमध्ये, लेर्मा रोजो आहे, मायो 64 आहे, सोनोरा 63 आणि 64 आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर आपल्याला व्हीटमध्ये काही क्लासिफिकेशन दिसतात, ठीक आहे. जसं की कोणता ड्युरम व्हीट आहे, ब्रेड व्हीट आहे. यामध्ये मेन इम्पॉर्टंट जे पॉईंट असते ते असतात की याचे बॉटनिकल नेम, आणि जर एएफओ सारखी एक्झाम असली तर याची असते क्रोमोझोम नंबर आपल्याला इम्पॉर्टंट असते. म्हणजे 2 गोष्टी आठवण ठेवण्याच्यात इम्पॉर्टंट आहे. तर पहिली गोष्ट कोणती आहे, कॉमन आणि ब्रेड व्हीट, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, ट्रिटिकम ऍस्टिव्हम म्हणत असतो. काय म्हणतो आपण, ट्रिटिकम ऍस्टिव्हम म्हणत असतो, ठीक आहे. हे ट्रिटिकम ऍस्टिव्हम चपातीसाठी आणि बेकरी प्रोडक्टसाठी सर्वात चांगली आपण मानत असतो. आणि याचा एरिया सर्वात जास्त आपल्याला दिसून येतो, कोणाचा, ट्रिटिकम ऍस्टिव्हमचा. म्हणून हे नाव पाठ असणे आवश्यक आहे. काय, कॉमन ब्रेड व्हीट नाव काय येते आपलं, ट्रिटिकम ऍस्टिव्हम, क्रोमोझोम नंबर 42, सर्वात जास्त एरिया किती, 87%. आणि हे आपण चपाती आणि बेकरीसाठी आपण हे वापरत असतो. सोबत हे काय, हेक्झॅप्लॉइड व्हेरायटी आहे, ठीक आहे. कोणती आहे, हेक्झॅप्लॉइड व्हेरायटी आहे. ओके. आणि हे इंट्रोड्यूस कोणी केली, नॉर्मन बोरलॉगने इंट्रोड्यूस केली, ठीक आहे. कशा कुठून, आपल्याला मेक्सिकोमधून आपण हे इंट्रोड्यूस केले. मेक्सिकम डॉर्फिट सुद्धा याला म्हणतात, सो कॉल्ड मेक्सिकन डॉर्फिट आपण सुद्धा म्हणतो. ओके. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन कोणतं आहे, ड्युरम किंवा मार्कोनी व्हीट चं बॉटनिकल नेम काय आहे, तर काय, ट्रिटिकम ड्युरम. सगळ्यात सोपी आपल्याला आठवण राहते, ड्युरम. जर मार्कोनी जर विचारलं त्यावेळेस आपल्या लक्षात असलं पाहिजे की याचं नाव काय, ट्रिटिकम ड्युरम आहे. ओके. याचा क्रोमोझोम नंबर किती आहे, 28चा क्रोमोझोम नंबर आपल्याला दिसून येते. हे कशासाठी वापरले जाते, सुजी बनवण्यासाठी किंवा सेवम्या बनवण्यासाठी आपण हे वापरत असतो. आणि हे कसं टेट्राप्लॉइड आहे, टेट्राप्लॉइड आहे. स्पेसिफिक व्हेरायटी आठवण नसली तरी विद्यापीठ भरती आणि एमसीआर साठी चालून जाते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. त्याच्यानंतरचं व्हीट आहे इमर व्हीट. कोणता, EWMER, इमर व्हीट. तर इमर व्हीटचं नाव काय, ट्रिटिकम डायकोकम. काय, ट्रिटिकम डायकोकम, ट्रिटिकम डायकोकम, इमर व्हीट, ट्रिटिकम डायकोकम. किती आहे, 28 आहे. काय, क्रोमोझोम नंबर 28 आहे. काय, टेट्राप्लॉइड आहे. आणि उपमासाठी वापरल्या जाते. उपमा आपण म्हणतो, उपमामध्ये कुठे उपीट म्हणते, त्यासाठी हे वापरल्या जाते, ठीक आहे. त्यानंतर आहे डिप्लॉइड स्पेसिस 2, त्यामध्ये ट्रिटिकम मोनोकोकम आणि अजिलोप्लॉइड येतात, ठीक आहे. हे एवढं आपल्याला इम्पॉर्टंट नाही. त्याच्यानंतर ट्रिटिकम इंडियन डॉर्फला काय म्हणतात, ट्रिटिकम सॅफ्रोकोकम, ट्रिटिकम सॅफ्रोकोकम. आणि हे कसं आहे, हेक्झॅप्लॉइड आहे. हेक्झॅप्लॉइड जनरली आपण याच्या आधी सुद्धा व्हेरायटी बघितलेली आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे क्लासिफिकेशन होतं. तर क्लासिफिकेशन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मेन आहेत, सर्वात मेन गोष्ट कोणत्या क्लासिफिकेशन मध्ये बघा, की पहिली गोष्ट याचं कॉमन नेम काय आहे, कॉमन नेम काय आणि याचं बॉटनिकल नेम आहे. तर कॉमन ब्रेड व्हीटचं नाव काय, ट्रिटिकम ऍस्टिव्हम. ड्युरमचं नाव काय, ट्रिटिकम ड्युरम. इमरचं नाव काय, ट्रिटिकम डायकोकम. त्यानंतर इंडियन डॉर्फ व्हीट कोणतं आहे, ट्रिटिकम सॅफ्रोकोकम, ट्रिटिकम सॅफ्रोकोकम आहे. किंवा आता जर कठीण त्यांना क्वेश्चन बनवत असलं तर ते असं पण विचारू शकते, विच ऑफ द फॉलोइंग व्हीट हॅव अ हेक्झॅप्लॉइड क्रोमोझोम, ठीक आहे. या प्रकारे सुद्धा ते विचारू शकतात. ओके. त्याच्यानंतर येते त्याच्यात काही स्टेज आहेत जे व्हेजिटेटिव्ह, म्हणजे त्यावेळेस आपल्याला पाणी देणं आवश्यक असते, किंवा त्यावेळेस त्यांची क्राऊन रूट इनिशिएशन स्टेज झाली ती केव्हा होती, हे गोष्टी इथं आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर क्राऊन रूट इनिशिएशन याचा हे मेन आहे की कोणत्या दिवशी होत असते, 21 ते 25 दिवस. किती, 21 ते 25 दिवसानंतर आपल्याला हे CRI हे स्टेज आपल्याला दिसत असते. आणखीन CRI स्टेज आपल्याला हे
महत्वाची किंवा आहे पाणी देण्याच्या वेळेस सुद्धा सीआरआय स्टेज आपल्याला महत्वाची आहे. जर आपल्याकडे एकच पाणी जर अवेलेबल असलं तर ते आपण सीआरआय स्टेजला देत असतो. आता याच्या काही स्टेजेस आहेत. आता आपण जर विचार केला तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हेजिटेटिव्ह स्टेज. सिंपल प्रश्न. तर कोणती कोणती सीडलिंग झाली, सीआरआय झाली, टिलरिंग झाली आणि जॉईंटिंग झाली, काय व्हेजिटेटिव्ह स्टेज झाले. आता रिप्रोडक्टिव्ह स्टेज कोणत्या कोणत्या आहे, कशामध्ये, आपल्या व्हीटमध्ये कोणत्या बुटनिंग झाली, हेडिंग झाली, फ्लावरिंग झाली आणि पोस्ट अँथेसिस स्टेज कोणती आहे, फिलिंग आणि मॅच्युरिटी झाली. जस्ट इन्फॉर्मेशनसाठी तुमच्या लक्षात असू दे, याच्यावर क्वेश्चनची शक्यता माझ्यानुसार तरी कमी आहे. ठीक आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की जर ओनली वन इरिगेशन जर अवेलेबल असेल तुमच्याजवळ तर सीआरआय स्टेजला दिल्या जाते. आता बहुतेक विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन कठीण जाऊ शकते की जर दोन इरिगेशन असले, एक इरिगेशन आपण सांगू शकतो की सीआरआय सगळ्याच्या पाठ राहते, पण दोन इरिगेशन जर असले तर ते कोण्या कोण्या वेळेस द्यायचे, तर ती एक तर सीआरआय आपली फिक्स आणि फ्लावरिंगच्या वेळेस आपण द्यायची असते. सीआरआय आणि फ्लावरिंगच्या वेळेस आपल्याला द्यावे लागणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही व्हेरायटी आहेत ते अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षे दृष्टिकोनातून, जसे की सिंगल जिनडॉर्फ. सिंगल जिनडॉर्फ व्हेरायटी कोणत्या कोणत्या आहेत, ठीक आहे. लेअरमारोजी 64 झाली, सुजाता, सोनालिका आणि गिरिजा हा व्हेरायटी जे आहेत हे सिंगल जिन डॉर्फ व्हेरायटी आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. तसेच डबल जिन व्हेरायटी कोणत्या कोणत्या आहेत, कल्याण सोना झालं, सोनोरा 64, छोटी लेरमा, अर्जुन आणि जनक. जसे आता मेन व्हेरायटी तुमच्या लक्षात असलीच पाहिजे की सोनोरा 64 झाली, आपण मागं पण पाहिली, ठीक आहे. कल्याण सोना पण पाहिली, ठीक आहे. तर हे व्हेरायटी डबल जिन डॉर्फ मध्ये पण येणार आणि मागं जे आपण बघितलं होतं की ग्रीन रेव्होल्युशन मध्ये काम आलं त्याच्यात पण ते आवश्यक असणारच आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे ट्रिपल जिन व्हेरायटी हिरा मोती आणि लाल बादशाह, हिरा मोती आणि लाल बादशाह, ओके. ही व्हेरायटी ट्रिपल जिन व्हेरायटी आहेत. त्यानंतर काही याच्यामध्ये म्युटंट व्हेरायटी शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेल्या आहेत. कोण डेव्हलप केलेले, IRI स्पेशली दिल्लीमध्ये हे डेव्हलप झालेले आहेत. कोणत्या कोणत्या, शरबती सोनोरा आणि पुसा लेरमा. शरबती सोनोरा जे आहे हे डेव्हलप फ्रॉम कशापासून डेव्हलप झालेले आहेत, सोनोरा 64 पासून डेव्हलप झालेली आहे. AFO साठी या प्रकारचे क्वेश्चन म्हणजे थोडा इंटरलिंक केलेले क्वेश्चन आपल्याला विचारण्याची आपण पद्धत आहे की शरबती सोनोरा डेव्हलप इन IRI दिल्ली फ्रॉम विच व्हेरायटी. ठीक आहे. ते डायरेक्ट नाही विचारणार की शरबती सोनारा कशापासून डेव्हलप झालं, ते घुमवून विचारणार, ते पूर्ण देणार की तुमचा टाइमपास करणार ते त्या स्टेटमेंटमध्ये, आणि त्याच्यानंतर ते सिम्पली विचारणार की हे कशापासून बनलेली आहे, तर सोनोरा 64 पासून. काय बनलेली आहे, न्यूटन व्हेरायटी कोणती, शरबती सोनोरा. आणि पुसा लेरमा जे पुसा लेरमा हे कशापासून बनलं, लेरमा रोजो 64 पासून ही बनलेली आहे. ठीक आहे. न्यूटन व्हेरायटी आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. याच्यानंतर काही इम्पॉर्टंट आणखीन व्हेरायटी आहेत. आता याच्यामध्ये काय काय करायचं मी तुम्हाला सांगतो, टिक करत तेवढं फक्त तुमच्या लक्षात असलं पाहिजे, बाकी नसलं तरी चालते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली व्हेरायटी आणि आपल्याकडे फेमस असलेली व्हेरायटी लोकवन. विद्यापीठ भरतीसाठी फेवरेट क्वेश्चन जर त्यांना करायचं असलं तर लोकवन व्हेरायटी म्हणजे असा पण प्रश्न विचारू शकतात की लोकवन व्हेरायटी कोणत्या क्रॉपची, सरळ किंवा व्हीटची व्हेरायटी खालीलपैकी कोणती आहे, बस असं पण डायरेक्ट हे विचारू शकतात. ठीक आहे. पहिली आपल्याला लोकवन व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, झालं पहिलं. दुसरी व्हेरायटी जी आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते आहे सुजाता मुक्ता नर्मदा, सुटेबल फॉर रेनफीड कंडिशन. हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर WH70, WH47 हे व्हेरायटी आपण चपाती मेकिंगसाठी आपण वापरत असतो. ठीक आहे. अशा काही काही जे इम्पॉर्टंट व्हेरायटी आहेत ते आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आता हे ज्यादा राजस्थानच्या व्हेरायट्या आपण म्हणू शकतो, त्यामुळे आपल्या साईडला ते एवढं इम्पॉर्टंट नाही. जे आता व्हेरायटी करताना ज्या विद्यापीठाची भरती आहे त्या विद्यापीठाची जर आपण केली तर आपल्याला बेनिफिशियल ठरू शकते, कारण की त्याचे चान्सेस विचारण्याचे जास्त आहेत. ओके. त्यानंतर काही नवीन न्यू व्हेरायटी डेव्हलप केलेल्या आहे. कोण, IIWBR कर्नालला नवीन काही व्हेरायटी डेव्हलप केलेल्या आहे. ठीक आहे. जसे की करण वदन आहे, करण वृंदा आहे, DWB 327, करण वैदही, करण वरुणा. तर आता लक्षात ठेवताना के असं पण ठेवू शकता, के म्हणजे आपण करण लक्षात ठेवायचा आणि V4. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही नवीन निमोनिक्स बनवा जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता व्हेरायटी आपल्या संपलेल्या आहेत. ओके. त्यानंतर सीड रेट जे आहेत जे इम्पॉर्टंट सीड रेट आहेत, कारण की व्हीट मध्ये प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कारण कुठूनही क्वेश्चन येऊ शकतो. तर नॉर्मल जर सीड रेट जर आपण बघितला याचा तर किती ते 100 किलो सीड प्रति हेक्टर आपण वापरत असतो. परंतु ते जर आपण ब्रॉडकास्टिंग करतो तर 125 किलो आणि डिबलिंग जर करतो तर 25 ते 30 किलो. आता याच्यातला तुम्हाला फरक माहित असायला हवा की का ब्रॉडकास्टिंग मध्ये जास्त लागत आहे की डिबलिंग मध्ये कमी लागत आहे. परंतु एक टू बी सेफ साईड ऍव्हरेज आपण लक्षात असला पाहिजे की 100 किलो आपल्याला सीड इथं लागत आहे.
आता द डेप्थ ऑफ द सोईंग हे किती आहे 5 सेंटीमीटर. जर प्रश्न विचारला की डेप्थ ऑफ द सोईंग कशावर डिपेंड आहे, तर ते कशावर डिपेंड आहे, लेंथ ऑफ पोलेप्टाईल, लेंथ ऑफ पोलेप्टाईल. परंतु हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कठीण आहे, कारण की विद्यापीठ भरतीमध्ये त्यांचा फोकस जास्तीत जास्त सोपी प्रश्नावरच राहणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे सोईंगसाठी कोणती मेथड वापरली तर ड्रिलिंग वर फोकस केले जाते. फार्मर ड्रिलिंगला जास्तीत जास्त प्रिफरन्स देतात. आता ज्यावेळेस सोईंग करतात त्यावेळेस दोन प्रकारे हे सोईंग केल्या जाते, एक केरा मेथडनं केल्या जाते आणि एक पोरा मेथडनं केल्या जाते. ठीक आहे. आता केरा मेथड आणि पोरा मेथड मध्ये काय फरक आहे, तर केरा मेथड मध्ये काय केलं जाते की सीड ड्रॉप बाय द हँड इन फ्युरो, जे आपण फ्युरो बनवलेले आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये हातानं हे सीड टाकल्या गेल्या, त्याला काय म्हणतात केरा म्हणतात. आणि याच्यामध्ये मेकॅनिकलचा जर यूज केला, मशीनचा फनेलचा जर यूज केला तर त्या पद्धतीला पोरा मेथड म्हणतात. म्हणजे सरळ सरळ. आता ही आपली रिज आहे, ठीक आहे, हे आपली रिज आणि हे फॉरो आहेत. आता याच्यामध्ये मी हाताने जर सीड फेकत असेल ते टाकत असेल तर या पद्धतीला मी केरा म्हणून राहिलो. ओके. आणि याला जर मी फनेल जर जोडून जर टाकत असेल तर याला मी काय म्हणून राहिलो, पोरा म्हणून राहिलो. ओके. अशा प्रकारे आपल्याला मेथड समजतात. त्यानंतर ठीक आहे, आता क्रिटिकल स्टेज मी तुम्हाला सांगितले. क्रिटिकल स्टेज काय आहे, सीआरएस स्टेज आपली क्रिटिकल स्टेज येत आहे. याच्यामध्ये आता वीट जर पाहायला गेलं तर दोन प्रकारचे आपल्याला वीट याच्यामध्ये दिसून येतात मेनली. एक मोनोकॉटिक वीट दिसून येतात, एक डायकॉटिक वीट दिसून येतात. सरळ सरळ हे पाठ असलं पाहिजे की मोनोकॉट वीट प्रेझेंट इन व्हीट कोणते येतात, फॅलरिस मायनर आणि एव्हेना फटवा. फॅलरिस मायनर आपल्याला जनरली आठवण राहते, फॅलरिस मायनर एव्हेना फटवा, फॅलरिस मायनर एव्हेना फटवा. आणि डायकॉट मध्ये जर पाहिलं तर कोणते येतात, चिनोपोडियम अल्बम, अॅनागॅलिस अरविन्सिस आणि मेलिटोटियस स्पेसिस हे वीट याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण रोजचा स्पेसिंग जर विचार केला तर स्पेसिंग किती सापडते आपल्याला याच्यात, रो टू रो 22.5 हे इम्पॉर्टंट स्पेसिंग आहे. इम्पॉर्टंट स्पेसिंग आहे एएफओच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. स्पेसिंग किती आहे तर 22.5 आपल्याला दिसून येतो. टेस्ट वेट आपण मगाशी ते पाहिलं. त्यानंतर आता की आपण इथून वन लाईन जर पाहूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये ड्रिफ्ट हजार्ड ऍडजॉइनिंग पल्सेस क्रॉप इज ड्यू टू द स्प्रे ऑफ 2,4-D. याच्यामुळे ड्रिफ्ट हजार्ड सुद्धा होऊ शकते. ऍडजॉइनिंग क्रॉपवर जर पल्सेस क्रॉपवर जर 2,4-D जर फवारत असेल आणि साईडला जर आपलं व्हीटचं शेत जर असेल तर त्यावेळेस त्याचा फरक आपल्या व्हीटवर होऊ शकतो. ओके. याच्यामध्ये काय आहे, सेंट्रल झिगझॅग ऑफ व्हीट स्पिकलेट ला काय म्हणतात, सेंट्रल झिगझॅग ऑफ व्हीट स्पिकलेटला रॅचिस म्हणतात. काय म्हणतात, रॅचिस म्हणतात. असा पण प्रश्न येऊ शकते की रॅचिस डॉट डॉट डॉट, तर काय आहे, सेंट्रल झिगझॅग ऑफ व्हीट स्पिकलेट आहे. जर्मिनेशन साठी आपल्याला टेम्परेचर किती लागू राहिलं, 20 ते 25 डिग्री सेल्सिअस जर्मिनेशन साठी आपल्याला टेम्परेचर लागू राहिलं. ओके. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण मोस्ट इंडियन व्हेरायटीज कोणता जीन आढळते, कोणता जीन आपला जनरली जे व्हेरायटी आहेत याच्यामध्ये दोन टाईपचे आपल्याला जीन आढळतात. तर ते कोणते, RH1 आणि RH2 हे जीन आपल्या इंडियन व्हेरायटीमध्ये आपल्याला मुख्यतः दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर स्टोरेजसाठी किती मॉइश्चर आपल्याला पाहिजे, 10 ते 12% स्टोरेजसाठी हे आयडियल आपण मॉइश्चर पर्सेंटेज आपण म्हणत असतो. कशामध्ये, व्हीटमध्ये. ओके. एक्सपोर्ट क्वालिटी कशाने इन्फ्लुएन्स केल्या जाते, व्हीटची एक्सपोर्ट क्वालिटी कर्नल ब्लड, जर आपल्या शेतामध्ये कर्नल ब्लड जर चा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तसा वीट एक्सपोर्ट मध्ये, इतर देशामध्ये एक्सपोर्ट मध्ये ते घेतल्या जात नाही, त्याला बाहेर फेकले जाते. त्यामुळे आपला प्रश्न इथं असा बनतो की एक्सपोर्ट क्वालिटी कशाने इन्फ्लुएन्स होते, कोण्या आईने इन्फ्लुएन्स होते, तर कशाने होते, कर्नल ब्लाइंड ते इन्फ्लुएन्स होत आहे. ठीक आहे. डॉर्पिंग एजंट फॉर व्हीट कोणता आहे, सायकोसेल. जर आपल्याला व्हीटवर फवारणी करायची नंतर ट्रिपल सी ची आपण फवारणी करत असतो डॉर्पिंग इफेक्ट साठी. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याच्यामध्ये की ऑब्जेक्शनेबल वीड कोणता आहे, सॉरी, ऑब्जेक्शनेबल वीड ऑफ व्हीट तर कोणता आहे, कॉन्व्होल्विस अरव्हेन्सिस. हे कोणता आहे, ऑब्जेक्शनेबल वीड ऑफ व्हीट आहे. ऑब्जेक्शनेबल वीड ऑफ व्हीट तर कॉन्व्होल्विस अरव्हेन्सिस आहे. ठीक आहे. ते HD 209 हे व्हेरायटी आहे, कशाला ससेप्टिव्ह आहे, व्हेरायटी स्पेसिफिक करायची गरज नाही, पण मेजर गोष्टी आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. इन व्हीट हायब्रिडायझेशन मोस्ट कॉमन यूज मेथड कोणते, व्हीट हायब्रिडायझेशनच्या वेळी गुजू मेथड हे आपण वापरत असतो. ठीक. कोणती मेथड वापरत असतो व्हीट हायब्रिडायझेशनच्या वेळेस, गुजू मेथड आपण वापरत असतो. ओके. आता आपण ऑब्जेक्शनेबल वीड पाहिलं, त्याच प्रकारे ऍब्सोल्यूट वीड कोणता आहे याच्यामध्ये, तर चिनोपोडियम अल्बम. चिनोपोडियम अल्बम हे ऍब्सोल्यूट वीड ऑफ व्हीट आपण दिसते आपल्याला. जर आपण आता आपण सर्वात आधी बघितलं की इंटरक्रॉप मध्ये आपण मस्टर्डचा वापर करत असतो, तर याचा
रेशो कसा असला पाहिजे, तर 9:1 चा रेशो असला पाहिजे. हे रेशो इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं तर असं विचारू शकते की व्हीट मध्ये कोणतं क्रॉप आपण हे इंटरक्रॉप मध्ये लावू शकतो, तर कोणतं आहे, मस्टर्ड आहे. पण त्याचा रो स्पेसिंग कशी असली पाहिजे, तर 9:1 हे त्याची रो स्पेसिंग असली पाहिजे. बायो फर्टिलायझर कोणतं वापरतो आपण व्हीट मध्ये, तर अझॅटोबॅक्टर. तर मी जे पाठांतर केलं अझॅटोबॅक्टर, कारण की जे टी येते, एक ऍसिटोबॅक्टर येते, ठीक आहे, आणि दुसरे येते अझॅटोबॅक्टर. तर याच्यामध्ये काय येते, टी येते, म्हणून टी फॉर ट्रिटिकम ऑर व्हीट, असं मी हे लक्षात ठेवलं. तुम्ही आता आपापल्या प्रकारे लक्षात ठेवा. बायो फर्टिलायझर फॉर व्हीट कोणतं आहे, अझॅटोबॅक्टर आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये मल्टीलाईन इन व्हीट आर प्रोड्यूस बाय, मल्टीलाईन व्हीट कशानं प्रोड्यूस केल्या जाते, बॅक क्रॉस ब्रीडिंग न मल्टीलाईन व्हीट हे प्रोड्यूस केल्या जात असते. प्रश्न सिंपल येऊ शकतो, ठीक आहे. आता काही व्हेरायटी आहेत जे व्हीटला रेजिस्टंट असते, काही व्हेरायटी ह्या रस्टला रेजिस्टंट असतात. पण आपल्याला व्हीट मध्ये अशी व्हेरायटी आहे जी सगळ्या प्रकारच्या तिन्ही टाईपच्या रस्टला काय रजिस्ट करतात. ते कोणत्या कोणत्या व्हेरायटी आहेत, एक छोटी लेरमा आणि स्पॅरो, हे दोन व्हेरायटी अशा आहेत जे तिन्ही टाईपच्या रसला काय करतात, रजिस्ट करतात. तर विच ऑफ द फॉलोइंग व्हेरायटी इज रजिस्ट ऑल द 3 टाईप ऑफ रस्ट. कोणते कोणते येतात, छोटी लेरमा आणि स्पॉरो. ओके, आता याच्यामध्ये पोलन व्हायबिलिटी बोरॉनचा खूप मोठा इफेक्ट करतो. कशामध्ये, व्हीट मध्ये जे पोलन व्हायबिलिटी आहे याच्यावर इफेक्ट कोणाचा, कोणत्या न्यूट्रिएंटचा इफेक्ट पडते, तर बोरॉनचा इफेक्ट याच्यावर आपल्याला दिसून येते. ठीक आहे. याच्यामध्ये ग्रीन आणि स्ट्रॉचा रेशो किती असते, 1.1:1.5 आपल्याला ग्रीन आणि स्ट्रॉचा रेशो आपल्याला दिसून येतो. आपण आता एक वीड पाहिलं होतं जे की ऑब्जेक्शनेबल होतं, ठीक आहे. एक वीड पाहिलं होतं आपण की जे ऍब्सोल्यूट होतं. आणि आता तिसऱ्या टाईपचं एक मिमिक्री वीड कोणता आहे, फॅलारिस मायनर. याचा टेस्ट वेट किती आहे, ओके, तुम्हाला माहिती आहे, आधी आपण पाहिलं होतं. तर मिमिक्री वीड कोणतं आहे, याच्यामध्ये फॅलारिस मायनर आहे. आता आजचा शेवटचा पॉईंट, ठीक आहे, तर कोणता आहे ते, सॉर्गम हेलिपेन्स. हे काय, हॉरिबल वीड ऑफ व्हीट, हे 4थ्या नंबरचं वीड, ठीक आहे. हॉरिबल वीड कोणता आहे, सॉर्गन हेलिपेन्सला काय म्हणतो आपण, हॉरिबल वीड इन वीड आपण म्हणत असतो. आता त्यानंतर आहे की फॅलरिस मायनर जे आहे हे कशाने कंट्रोल केले जाते, सुल्फरना आपण याला कंट्रोल करत असतो. बिकॉज इट शो रेजिस्टंट टू, कारण की हे आयसोप्रोटुरॉनला रेजिस्टंट दाखवते, ठीक आहे. तर ते दोनपैकी जर कोणतं तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं तर आपल्याला सुल्फरॉनला टिक करावे लागणार आहे, कारण की फॅलरिस मायनर आता दिवसेंदिवस काय होऊ राहिला, टॉलरंट होऊ राहिलं कशाला, आयसोप्रोटुरॉनला. त्यामुळे आता आपल्याला सुल्फरॉनची फवारणी आपल्याला घ्यावी लागते. आता आपल्याला जर जे आपल्या शेतामधले समजा व्हीट मधले, तर ब्रॉड लीफ वीड जर आपल्याला कंट्रोल करायचे असले तर आपण कशाचा स्प्रे घेतो, 2,4-D चा स्प्रे घेत असतो, ठीक आहे. हे सर्व गोष्टी व्हीट बद्दल तुम्हाला माहित असल्या पाहिजे, कारण की व्हीट असं एक क्रॉप आहे ज्याच्यातून बहुतेक शक्यता असते की प्रश्न येऊ शकतो. ओके, हे विद्यापीठ भरतीसाठी पण इम्पॉर्टंट आहे, हेपो साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि एमसीआर साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे जे पॉइंट आहे हे तुमच्या नोट्स मध्ये असलेच पाहिजे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणते पॉइंट वाटत असेल की जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता, ठीक आहे. आपण आजचं लेक्चर इथंच थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण राईज घेऊया, ठीक आहे. तर थँक्यू.